लांछिका आम्हा जोडी परवडी न लभो संत गेले तया ठाया देवराया पाववी तुका मने करी कोड पूर्वी लाड आमुचा संत गेले तया ठाया देवराया पाववी नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा अपार अमुपा पांडुरंगा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा अपरामुपा पांडुरंगा अपरामुपा पांडुरंगा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा अपरामुपा पांडुरंगा अपरामुपा पांडुरंगा ईश्वरा करुणाकर दयाळू तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही तणी बोलतो वचने आते भाविका प्रथमन मन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवत दुसरे बंधू शारदा चतुराननाच्यात्मजा वाक्सिद्धी पाविजे सजातीच्या चरण वजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांच्याने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माठी दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारती जनतया माठी दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभय होते लोकाटाळ मृदंग श्रोते देखा त्या माठी दंडवत ऐशन मन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा मने विठ्ठल विठ्ठल तीन शिरे सहा हात सेवक झालो तुमच्या लागून निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर पुढीलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पाववी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा नाही सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांचं श्रद्धास्थान परमपूजनीय गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ न्याय वेदांताचार्य परमपूजनीय शास्त्री महाराज यांच्या कार्यकुशल मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळ ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तरुण मंडळ शेळगावकर यांच्या विशेष सहकार्याने राहू द्या आता राहू द्या बस
लय बुका नका लावू, जातील सगळे निघून. परमपूजनीय शास्त्री महाराजांच्या आशीर्वाद, कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष पहिले नाही, दुसरे नाही, तिसरे नाही, 50 वर्ष झालं अविरत हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. अविरत 50 वर्ष सप्ताह टिकवणं तेवढं सोपं समजू नका. सोपं नाही, ते सुवर्ण महोत्सव आहे. आणि काय योगायोग आहे, ज्ञानोबारायांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे 750वा सुवर्ण महोत्सव आणि आपल्या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव हा प्रीतिसंगम आहे. आणि त्या संबंधाने सर्व ग्रामस्थ मंडळ, भाविक भक्त मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ यांच्या वतीने आमचे परममित्र परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण सुदर्शन महाराज यांच्या संपर्कातून मला दिलेले निमंत्रण, त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, त्याच्यामध्ये विशेषतः त्याही नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग होते, ह्याही नामदेवाचे आहेत अजून पांडुरंग. तसे श्री हरिभक्तीपरायण आमचे मदन महाराज मृदंगाचार्य, किती जरी अंधार पडला तरी आपल्या भागातला प्रकाश म्हणजे आपल्या भागातलं नाव, जसं सुदर्शन महाराज हे सुदर्शन चक्रच आहे, तसं श्री हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज सुद्धा महाराष्ट्रच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मृदंग क्षेत्रात ज्यांनी ख्याती केली, प्रकाश महाराज, सुदर्शन महाराज, माझ्याबरोबर आलेले आमचे माऊली महाराज धारासुरकर, परिसरातली सगळी गुणीजन, गायनाचार्य, मृदंग, जरी सर्वांची नावं परिचित नसतील तरी तुमच्याबद्दल नितांत प्रेम श्रद्धा आहेच. उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, टाळकरी, माधव, मृदंग वादक, गायकवृंद, परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे त्या माझ्या सर्व वारकरी मंडळीला मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. ज्यांच्या मुखातून कथा ऐकत आहात श्री हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय दिलीप महाराज यांच्या विद्वत्ता प्रचुर हृदयस्पर्शी रसाळवाणीद्वारा आपण कथा श्रवण करत आहात. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवंतासमोर प्रार्थना करतायत, इच्छा प्रगट करतायत. परमार्थ आणि प्रपंच याच्यात तसा जास्त फार फरक नाही. मग काही काही म्हणतील फरक काय? फरक जिथं क्रिया पाहिली जाते तो प्रपंच आहे आणि क्रियेच्या पाठीमागं हेतू काय, त्याच्या पाठीमागं भावना काय ते पाहिलं जातं, तो परमार्थ आहे. क्रिया आणि भावना. चित्रकलेचा पेपर होता बरं का रे बाळा, इकडं बघा, चित्रकलेचा पेपर आहे आणि भावना आणि क्रिया सांगतोय. चित्रकलेचा पेपर होता आणि शिक्षकांनी प्रश्न दिला होता. मावशीला जागा करा, एवढ्या साऊंड जवळ बसून झोपायला का तुम्ही? वारे वा, हे पुरस्कार द्यावा लागतं ह्यांना. डोळे लावून ऐकतात होय, बरं बरं. मग आता डोळे उघडे ठेवून ऐका. कोणचा पेपर चालला होता आपला? झोपेचा नाही, चित्रकलेचा पेपर. आणि शिक्षकांनी प्रश्न दिला होता बरं का रे पोरं. शिक्षकांनी की बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. मी भावना क्रिया सांगतोय. बोगद्यातून येणारी रेल्वे काढा म्हटल्यावर ते विद्यार्थ्यांनी काळा खडू घेतला, असा डोंगर काढला आणि काळा कॅच पेनने असा बोगदा, गोल बोगदा काढला. ते म्हणला बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. काळ्या कॅच पेननी पुन्हा त्या बोगद्यातून अशा 2 रेषा ओढल्या बाई, म्हणजे रेल्वे पटरी. बोगदा काढला, झाडं काढले, रेल्वे पटरी काढली. पण ते म्हटलं आता बोगद्यातून येणारी रेल्वे काढा म्हणजे इंजन काढावं लागेल, डबे काढावं लागतील, त्या डब्याच्या खिडक्या काढावं लागतील, आत बसलेली माणसं काढावं लागतील, चहा विकणारे काढावं लागतील. ते म्हणलं तेवढा कुठं ना करायला कुणाला वेळ आहे. ते पोरग ढ होतं पण ढ मधलं हुशार होतं. त्या पोराने काय केलं, ते बोगदा काढला होता ना,
आणि रेल्वे पटरी काढलेली, त्याच्या खाली एक रेष ओढली आणि तिथं लिहिलं रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे. रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली, ही भावना झाली. रेल्वे चालूच आहे पण बोगद्यात आहे, भावनेला तिथं काय किंमत आहे? तिथं क्रियाच करावी लागेल. म्हणजे रेल्वेचे डबेच काढावं लागतील, इंजन काढावं लागेल, खिडक्या काढावं लागतील, आत बसलेली माणसं काढावं लागतील, तेव्हा मार्क भेटतील. हे आली बा उत्तर पत्रिका शिक्षकांकडे तपासायला. शिक्षकांनी बघितलं, बोगदाच काढला आणि रेल्वे पटरी, लाल पेन घेतला, म्हणले याला अर्धेच मार्क देऊ. पण मार्क द्यायला पेन टेकवणार तेवढ्यात खालचं वाचलं बबनराव. खालचं लिहिलेलं की रेल्वे चालूच आहे आणि सध्या बोगद्यात गेलेली आहे. सुदर्शन महाराज शिक्षक सुद्धा हसायला लागले. शिक्षक आता ती शिक्षकच होते ना. यानं लिहिलं तर रेल्वे चालूच आहे बोगद्यात गेलेली आहे, शिक्षकाने त्याच्या खाली लिहिलं रेल्वे बोगद्यातून बाहेर येऊ दे मग मार्क देतो. रेल्वे बोगद्यातून बाहेर येऊ दे मग मार्क देतो. म्हणजे तिकडं क्रियेला किंमत आहे आणि आपल्या परमार्थामध्ये भावनेला किंमत आहे. नाहीतर आपल्या इथून मला वाटतं परळी ते पंढरपूर गाडी आहे ना, एसटी, रेल्वे एसटी, एसटीचा ड्रायव्हर किन्नर, तुम्ही त्याच गाडीने येता ना. बरं जे असेल ते परळी ते पंढरपूर गाडी आहे, त्या गाडीचा कंडक्टर ड्रायव्हर, तुम्ही तरी महिन्याला वारीला येता. इथली काही मंडळी आहेत महिन्याला येणार, महिन्याच्या वारीला तुम्ही तरी महिन्यात एकदा येता. पण त्या एसटीचा ड्रायव्हर आणि किन्नर महिन्यात 15 वेळा येते. येतंय का नाही? म्हणजे एक दिवस जायला आणि एक दिवस यायला, म्हणजे काय 15 वाऱ्या केल्याचं पुण्य भेटते का त्याला? इथं क्रियेला किंमत नाही, त्याच्या पाठीमागे हेतू काय, त्याच्या पाठीमागे भावना काय, त्याला किंमत आहे. वारकरी इथून निघाले आणि एसटी निघाली ना माऊली, एसटी निघाल्या बरोबर पुंडलिक वरदार विठ्ठलचा गजर करतात स्टँडवरच. चंद्रभागेच्या त्या पुलावर आली की तिथं पुन्हा आता चंद्रभागा डोळ्यानं पाहिले की हात जोडतात. मग उतरायचं, चंद्रभागेचं स्नान, नगर प्रदक्षिणा, भगवंताचं दर्शन. केवढा मोठा हेतू आहे. इथं हेतूला किंमत आहे, भावनेला नाही. नाही तर भक्ताचे जे 4 प्रकार सांगितले, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासून, ज्ञानी, हे प्रकार कशाकडे पाहू नये? झोपले काय? हे जे नाहीतर चौघही भक्तीच करतात ना, मग चौघालाही भक्तच म्हणायला पाहिजे. मग अर्थन, अर्थार्थीन, जिज्ञासून, ज्ञानी हे प्रकार पाडायचे काय कारण आहे? त्याचं उत्तर आहे प्रकार क्रियेकडे पाहून नाही, चौघही भक्तीच करतात आहे, पण प्रत्येकाची भावना वेगळी आहे. त्याच्या पाठीमागची क्रिया आहे पण भावना वेगळी आहे ना, हेतू वेगळा आहे. अर्थ भक्त, त्याला भगवंताकडून काही ना काही घ्यायचं असतं. द्रौपदी असेल, बिभीषण असेल, हे अर्थ भक्तातच मोडलेले आहेत ना. ज्या वेळेला हनुमंतराय आले ना, हनुमंतरायने सांगितलं की सुग्रीव ते वालीला मारलं, सुग्रीवाला राज्य दिलं. बिभीषण म्हणला वालीला मारलं, सुग्रीवाला राज्य दिलं. मग तसं जर रावणाला मारलं, मला राज्य दिलं तर? बिभीषण हेतू पा, भावना पा. ते म्हटलं मग आपण पक्षच बदलू ना. मग बदलला ना पक्ष. बिभीषणजी प्रभू रामचंद्रजीकडे आले, तर आल्याबरोबर प्रभूचं वाक्य आहे, आओ लंकेश. ह्याला तर करंटच बसला बिभीषणा. आओ लंकेश, नाही नाही, मी जी भावना ठेवून आलो होतो, हेतू ठेवून, ते तर भगवंतानी दिलं मला. मग लक्ष्मणाने विचारलं, रावण शरण आयो, बिभीषण शरण आयो, किया लंका दान. रावण शरण आयो, करूंगा अयोध्या दान. मला हे सांगायचे, हेतू, भावना. अर्थ भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू, त्याला जाणून घ्यायचं असतं. ज्ञानी, भगवंताला जाणून भक्ती करणं. आपल्याला तेवढं ज्ञान नाही ना, भक्ती कशी करावी, का करावी, कशा पद्धतीने करावी.
आपल्याला जर ज्ञान नसेल तर आपल्या पुढे जी मंडळी गेली ना त्यांच्याकडे पाहून परमार्थ करावा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही, वंदू चरणाला जसे उष्णावरी, वंदू चरणाला जसे उष्णावरी. माग घेत आम्ही, चला माग घेत आम्ही, चला जाऊ माग गीत मी, चला जाऊ माग गीत मी. पुढे गेलेल्यांना शोधित मार्ग, चला जाऊ माग गीत मी. चला जाऊ माग गीत मी. आपल्या पुढे जी मंडळी गेली त्यांच्याकडे पाहून परमार्थ करावा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. भगवंत सुद्धा स्वतःचा रस्ता कधी काढत नाही. भगवंत सुद्धा रामायणात प्रसंग आहे पहा. 14 वर्षाच्या कालखंडामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींनी 3 ऋषींना 3 प्रश्न विचारले. भारद्वाजजींना विचारलं जाण्याचा रस्ता सांगा. वाल्मिकजींना विचारलं राहण्याचं ठिकाण सांगा. आणि अगस्ती ऋषींना विचारलं राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. भारद्वाजजींना काय विचारलं? जाण्याचा रस्ता सांगा. काही स्वतःचा रस्ता काढता येत नव्हता का देवाला? नाही काढला. वेदमार्गे मुनी गेले त्याच मार्गी चालले, बाकीच्या नाही. बरं याच मार्गाने का जायचं? अहो या मार्गाने परमपूज्य रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकर गेले. या मार्गाने श्री संत मोतीराम महाराज मारोतराव महाराज गेले. मग या मार्गाने गेलेत म्हणून त्या मार्गाने जायचं. मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी. मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले आधी. दयानिधी संतते, दयानिधी संतते, तेरेची पंथ चालो जाता, तेरेची पंथ चालो जाता. दयानिधी संतते, दयानिधी संतते, तेरेची पंथ चालो जाता, तेरेची पंथ चालो जाता. मार्ग जाऊन गेले आधी, दयानिधी संत पुढे, दयानिधी संत पुढे. मार्ग जाऊन गेले आधी, दयानिधी संत पुढे, दयानिधी संत मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत तेनेची पंथे चालू जातात, बाकीच्या पंथांनी नाही. कुठे काही बरं याच मार्गाने का जायचं? या मार्गानं परमपूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकर गेले, पंडित गुरु महाराज गेले, अनेक मंडळी गेली ना, भरपूर जण गेले. मार्गी बहुत याची गेले साधू संत, याची गेले साधू संत, याची गेले साधू संत. याची गेले साधू संत, याची गेले
संत मार्गी बहुत बहुत गेले, याची गेले साधू संत. म्हणून दुसऱ्या मार्गाने नाही जायचं, आपण सुद्धा त्याच मार्गाने जायचंय. मग त्यांच्याकडे पाहून परमार्थ करायचा. बघा इथं फक्त बोलायचं काम आहे. बोललं की श्लोकन इकडं प्रमाणन इकडं बोल, कशाचीच कमी नाही. बुक्का बी भरपूर आहे. या मार्गाने भरपूर गेले, म्हणून त्या मार्गाने जायचं. जगद्गुरु तुकोबारांची पद्धत तीच होती बरं का रे बाळा. हे हा ह्याच अधून मधून टच करावं लागतं तेव्हा नीट बसतेत. मग जगद्गुरु तुकोबारांची पद्धत तीच होती, म्हणजे 8 पिढ्याची अविरत सेवा. श्री संत विश्वंभर बाबांपासून वडिलांचं नाव बोल्लोबा महाराजापर्यंत, आणि ती म्हणजे महिन्याची पंढरपूरची वारी. तुकोबारांनी पताका घ्यावी, महिन्याला वारीला यावं, आलं की दर्शन घ्यायचं. तुकोबाराय असे दिसले ना अंतरावर, जसे जसे महाराज जवळ येतील तशी तशी महाराज देवाची मान खाली जायची. का? संत सावकार आहेत आणि भगवंत कर्जदार आहे. सावकार दारात आला की कर्जदाराची मान आपोआप खाली जाते, आपोआप जाते. अनंत जन्माच्या सेवेचं कर्ज भगवंताच्या डोक्यावर. पण असं बऱ्याच वेळेला झालं नाही. एकदा देवाने धाडस केलं आणि असे कमरेवर हात दिलेले ताट मानानं पाहायला लागलं. तुकोबारांनी दर्शन घेतलं, वर पाहिलं, देवा नाही, मला तिथं साखळीजवळ बघितलं की तुम्ही खाली मान घालायचे, आज ताट मानाने पाहता. महाराज किती सेवा करता हो, किती सेवा करता. बरं याच जन्मात नाही ना, मागे बहुता जन्मी हे जी करीता आलो आम्ही. बरी एका अवतारातली नाही, मग भक्त प्रल्हादाच्या रूपानं तुम्हीच केली, उद्धवजीच्या रूपानं तुम्हीच केली, अंगदजीच्या रूपानं तुम्हीच केली, नामदेवरायांच्या रूपाने, आणि आताही तुम्हीच. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले जे जे झाले अवतार तेवढ्या अवतारात तुमची सेवा आहे देवा. तुकोबार आहे हो. कधीतरी कोणच्या तरी अवतारात कधीतरी एखादी इच्छा करा महाराज, काहीतरी इच्छा करा ना. तुकोबाराने उजवा पाय असा माग घेतला आणि म्हणले येऊ का देवा. आता असं म्हणल्यावर राग नाही घ्यायचा, नाही नाही. एखादी मोठी व्यक्ती जर थोडा द्या, एखादी एखादी मोठी व्यक्ती जर आपल्याला बोलायली ना, आपण जर मधीच म्हणलं येऊ का, मग राग नाही यायचा. देवाला रागच आला ना. देव म्हणले कोणाला बोलतोय मी, नाही म्हणून तर म्हणलं येऊ का. पुन्हा तेच अहो तुम्हाला बोलतोय महाराज. महाराज म्हटले मग मी तुलाच बोलतो येऊ का म्हणून, मी तुलाच बोलतो नाही येऊ का म्हणून. देव म्हटले तसं नाही, करा करा काहीतरी इच्छा करा. तुकोबाराय म्हटले म्हणूनच म्हणलं येऊ का. आम्हाला कोणती इच्छाच करायची नाही तर तुझ्या समोर कशाला उभं राहायचं. देवाने अशी भाई माग सारली. तुम्हाला जर काही इच्छा करायची नाही, काही मागायचं नाही, कोणती इच्छा नाही, तर मग प्रत्येक वारूला देऊवरून
तोंड घेऊन येता तरी कशाला? देवाचा आवाज वाढला की तुकोबारायांचा आवाज वाढला. तुकोबारायांनी आपल्या भाया होत्या त्या अशा माग सारल्या. तुकोबाराय का घाबरतेत का देवाला? देवाला म्हटले काय झालंय तुला एवढं उंच बोलाय आणि काय बोलतोय तू कोणाला बोलतोय? देववरून महिन्याला येता कशाला? अरे तुझ्या राज्यातला सुतळीचा तुकडा नको आम्हाला, मग तेच म्हणतो येता कशाला? अरे आहे आवडी दर्शनाची, आवडी दर्शनाची, आहे आवडी दर्शनाची. तुका म्हणे तुझी न लगे न सोडी, म्हणे तुझी न लगे तुका म्हणे तुझी न लगे सोडी, तुका म्हणे तुझी न लगे सोडी. परी आहे आवडी दर्शनाची, अरे आहे आवडी दर्शनाची, परी आहे आवडी दर्शनाची. तुका म्हणे तुझी न लगे दसोडी, दसोडी नको आम्हाला, मग येता कशाला? पर्याय हे आवडी दर्शनाची, तुझ्या दर्शनाची आम्हाला आवड आहे. दर्शनाची आवड आहे हो, दर्शनाची. ए ते बंद झालंय. पर्याय हे आवडी दर्शनाची, तुमच्या दर्शनाची आवड आहे देवा आम्हाला, बाकी काय नाही. दर्शनाची अहो पण आणि ते काय झालं, भांडणं सुरू झाले म्हणजे संवादाचं रूपांतर वादात झालं. आणि ते भांडणं सुरू समजा आता हे मंदिर आहे, इथं जर दोघांचे भांडणं लागले तर कोणाला फोन करावा लागतो का या म्हणून? ते आपोआप मंदिर भरतं. तसं मदन महाराज देवाचं आणि तुकोबारांचं भांडण सुरू झालं, ह्या पाठीमागं गरुड खांबापासून त्या 16 खांबी सगळा दगडी मंडप गच, जसं आपलं मंदिर भरलंय ना तसं. आणि तुकोबाराय उभे आहेत. देव म्हटले महाराज ओ काय माग बघा, माग 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 बघा म्हटल्याबरोबर तुकोबारायांनी माग वळून बघितलं. सगळा समाजन वारकरी फडकरी गडकरी सगळे आलेले बघितले. तुकोबारायांनी श्वास टाकला. देव म्हटले महाराज एवढ्या लोकात काय अपमान करू नका, एवढ्या लोकात अपमान करता माझा. तुकोबारांना थोडं वाटलं. तुकोबाराय म्हटले देवा नाही करत अपमान, एवढ्या लोकात मी कसा अपमान करेन? आपण दोघं असल्यावर काय चालायचं ती चालेल. माझ्या पूर्वजांनाही गालबोट लागू देणार नाही, नाही लागू देणार. आणि माझ्या सेवेलाही नाही. तू म्हणतोय ना काहीतरी इच्छा करा, काहीतरी व्यक्त व्हा म्हणून, खरं सांग का देवा आमची इच्छा करायची इच्छाच नाही. पण आता तू मोठा माणूस, तुझा अपमान होणे आणि तुला बरं वाटावं म्हणून आमच्या पुढे जी संत महात्मे गेलेत ना, त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ते फळ आम्हाला द्या. पुढीलांचे हिचे फळ, टाळ वाजवा, टाळ, टाळ. पुढीलांचे हिची फळ, पुढीलांचे हिचे फळ.
वडिलांचे इच्छे फळ. आमच्या पुढची मंडळी गेली, त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ते फळ मला द्या. देव लगेच म्हणले, महाराज आता आपल्या पुढं तुकोबार आहेत, आपल्या पुढं हे परभणीकर परमपूज्य परभणीकर गुरुजी, पण तुकोबारांच्या पुढं कोण आहे? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबार आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. मग तुकोबाराय म्हणले, त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ना ते मला द्या. वडिलांचे इच्छे फळ. देव म्हणले, एक काम करा ना तुम्ही, मग त्यांना जे फळ भेटलं ते तुम्हाला पाहिजे ना. मग त्यांनी जी साधना केली, त्यांनी जी उपासना केली ती तुम्ही करा. तुकोबाराच्या खांद्यावर पताकाच होती. तुकोबाराय म्हणले, काय करतोय मी? तेच करतोय ना. जी ज्ञानोबारायांनी माझी जीवीची आवडीन पंढरपुरा नेन गुढी म्हणलं, तीच गुढी माझ्या खांद्यावर. बर त्याच माळ आहे, तीच वारी आहे, काय बदल आहे का? ते सगळं तेच करतोय. देवाचा चेहरा थोडा कावरा बावरा झाला. तुकोबाराय म्हणले, तू नको घाबरू नको, तू म्हणला म्हणून आम्ही इच्छा केली. आम्ही म्हणलं होतं तुला, आणि तो नाराज व्हायचं कारणच नाही ना. का? तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावी. पारमार्थात गडबड करून जमतच नाही, जमत नाही. इथं ती वेळ यावी लागते. धरितो वासना परिणय फळ. वासना परिणय फळ, प्राप्तीचा तो काळ नाही. बहुतेक ती वेळ आलेली नसेल. देव तुम्ही कशाला नाराज होता? आणि आम्हाला फळ भेटत नाही, जे पुढच्यांना भेटलं ते आम्हाला भेटत नाही, ह्यात तुझा काय दोष आहे देवा? वडिलांची इच्छे फळ, पण नाही बळ ते अंगी. आमच्या जवळ ते बळ नाही ना. अरे नंबर 2, आज बेत तरी काय होता जेवायला नेमकं? हा चक्क्या. पंक्तीवाल्यांना विनंती, एवढ्या बी वाढू नका. बरं तेवढं काय अवघड बोल नाही, मी काय नाही, साधं सरळ चालू आहे आपलं. असं काय कुठपर्यंत आलतो आपण?
नाही बळ ते पुढच्यांची इच्छा आपण करतोय, पण तुकोबाराय म्हणतात माझ्याजवळ ते बळ नाही. नाही बळ ते अंगी. बरं आपलंच घ्या ना विश्वंभर महाराज. पंचाळ बाबा मला बी लय बासुंदी खाऊ घातली आज त्यांनी. त्यांचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं एकदा तरी जेवायला या एकदा. पण हे बबनराव आणि विश्वंभर बुवा काही नंबर लागू देत नव्हते त्यांचा. पण आज लागला. आपली सुद्धा 30 साधना चालू आहे ना मदन महाराज पांडुरंग. पण अभंग कोणते आहेत आपल्याला? तुकोबारायचेच आहेत, ज्ञानोबारायांचेच आहेत. वारी कोणची? जी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी केली तीच आळंदी पंढरीची वारी. मग त्यांना जे फळ भेटलं ते आपल्याला भेटतंय का? का नाही भेटत? त्याचं कारण आहे साधन तर तेच चालू आहे हो, पण त्या बळानं चालू नाही. त्यांनी ज्या बळानं ही साधना केली त्या बळानं आपल्याकडून होत नाही. नाही बळ ते अंगी. नाही ना ते बळ आपल्याजवळ. आधी तुकोबारांचं बळ सांगतो प्रकाश महाराज आणि मग आपलं सांगतो. बरं तुकोबारांच्या कीर्तनाचा आधी बळ सांगतो मग माझ्या कीर्तनाचं सांगतो. सुदर्शन बोला आधीच कळले. तुकोबारांच्या कीर्तनात किती बळ होतं? तुकोबारांची टाळकरी टाळ घेतला आणि निघाली कीर्तनाला. कीर्तनाला निघाली तर पत्नीनं आवाज दिला. ते शिक्षक कळलं त्यांना. म्हणजे कोणाचं आहे ते? माऊलीला नाही कळायचं अजून, आपल्याला ते आता उमेदवार आहे मदन महाराज, लक्ष राहू द्या जरा. मग ते शिक्षक कळतं, पण हे झाल्यावर कळतं ना. नकानं जाऊ आणि नक्कानं जाऊ. नकानं जाऊ म्हणलेलं येऊ शकतं, पण नक्कानं जाऊ म्हणलं हे आता तवरच येणार आहे, पुन्हा नाही येत. मग ते माझं ते चालू आहे की टाळ घातला निघाले कीर्तनाला. ते पत्नीनं आवाज दिला. आले बघ का ग? नाही तापनं फनफन करते पोरग. 10 वाजल्यापासून ताप आहे. मी पट्ट्या लावते पण ते काही ताप कमी होत नाही. तुम्ही एक काम करा, आपल्या विटाय हॉस्पिटलमध्ये न्या. आत्ता मला सुदर्शन बुवांनी नेऊन आणलं म्हणून कीर्तनात मी व्यवस्थित आहे. नाही तर ते परळीचा बायपास व्यवस्थित झालाय. ते रेल्वेचं काहीतरी काम चालू आहे. रेल्वेचं गाडी फास्ट चलते तिथपर्यंत. गाडी फास्ट आली आणि ते ड्रायव्हरनी पुढे एकदम बघितलं, आमची गाडी नीट खड्ड्यामध्ये. पुढचं चाक खड्ड्यात जाणं आणि मागची सुटकेस आणि ते मागच्या बॅगा माझ्या पाठीत. येतोच का नाही कीर्तनाला असं होतं. पण भगवान विष्णूंना काहीतरी आमच्याकडून सेवा करून घ्यायचे म्हणून आम्ही इथं उपस्थित. अंगावर काटा येते हे बोलताना. ते घडतं तेव्हाच कळतं मदन बुवा. नाही तर आमची गाडी 100च्या खाली कवा नाहीच. आता नाही जाणार 80च्या पुढे. 100च्या खाली कवा नाहीच. मी इथं कळमचं कीर्तन करून, कळम लातूर रोडवर गुरुजी ढोक महाराजांच्या जागेवर कथा चालू होती माझी. ते कीर्तन करून मुंबई गाठली मी त्या समृद्धी हायवेने संभाजीनगरहून. 5-5.25 तासात मुंबईला गेलो. 150च्या कमी गाडी नाहीच. पण घडल्यावर कळतं काय असतंय ते. हा मग ते तुमच्याच गावची एक गाडी हरी का काय ते हरी. मग त्याला ते नेमका यायला होता. त्याला म्हणलं मग आम्हाला सोड शेळगावला. मग ते पुन्हा परिचय झाला. ते इथलंच निघलं पुन्हा. ते कुठं म्हणतंय मला तिथं. त्याला वाटलं भाडं देतो का नाही कोणाच ठाऊक. मग आता 2-3 दिवस त्याला म्हणलं संगच राही. आमची गाडी दिली तिकडं पाठवून नीट करायला लातूर. पण ते निघाला कीर्तनाला निघाले तापानं. पण मग इथं आल्यावर आम्हाला विटाय हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याच्याहून आपलं इकडे आलं. मग ते डॉक्टरने इंजेक्शन दिलं तर आता बरं आहे जरा. म्हणजे नाही तर श्वास घेतला तरी ह्या बरगाड्या दुखायल्या. पण ती भगवान विष्णूंना सेवा करून घ्यायची, दुसरं काय. ते तापानं फनफन करते, ताप काही कमी होत नाही. पण ते कुठं ऐकतील तर तुकोबारायची टाळकरी कशी. हा नेमका आदल्या दिवशी अभंग झालता म्हण. 15 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये.
हे टाळ घातल्याला निघालेलं 3 ठिकाणी माणसाने माघारी फिरायचं नाही. वारीला निघालेल्या माणसाने घर जरी पेटलं तरी माघारी फिरायचं नाही. कथा कीर्तनाला निघालेल्या माणसाने माघारी फिरायचं नाही. युद्धाला निघालेल्या माणसाने माग बघायचं सुद्धा नाही. बघायचं सुद्धा नाही. हा हा रणी निघता शोर न फिरे माघारी. माघारी फिरायचंच नाही. ते गेले कीर्तनाला आणि इकडं घडू नये ते झालं. मेलन पोरग मेलं तर पत्नीला राग आला. कोणाचा? टाळकऱ्याचा नाही. हे कोणाच्या कीर्तनाला गेले त्याचा. ते तिनं असा पदर घेतला, डाव्या बाजूला खावला, बांगड्या माग सारले, त्या मुलाच्या मानाखाली हात इकडून मांडी खाली उचललं पोरग. आणि असं कीर्तन रंगात आलेलं होतं. ताड 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 आली, टाकलं पोरग पुढं. असं टाकलं. टाकल्याबरोबर महाराजांनी पाहिलं. असं का टाकलंय? का टाकलंय म्हणजे मेलय ते. आणि मग इथं कशाला आणलं? तुमच्या कीर्तनामुळं मेलय. तो बरं म्हणले कीर्तनाचा त्याच माणसं कोणता संबंध कुठं जोडतील सांगता येत नाही. एक जण महिन्याला वारीला दिसलं मला. महिन्याला वारीला म्हणलं वारी हो, मग महिन्याची सुरू केली. 2-4 वाऱ्या दिसलं आणि पुन्हा वारीलाच दिसलं नाही. कुठं कीर्तनात भेट झाली. म्हणलं तुम्ही तर म्हणले होते महिन्याला वारी सुरू केली. ते म्हणलं नाही. काय झालं? नाही, ती वारी सुरू केली आणि म्हैस मेली. नाही नाही, म्हशीचा त्या वारीचा काय संबंध आहे सांगा ना. नाही, पण महिन्याचे निष्ठावंत वारकरी असतात. इथले त्या अध्यक्षांची एक वारी होती नाही, गेले ते. आता काय नाव? लक्ष्मणराव. ते बुट केले अध्यक्ष. महिन्याची वारी होती. महिन्याला संतवीर बंडाता त्यांचं कीर्तन आमच्या मठात असतं. कराडकर महाराजाचं कीर्तनाला त्यांची जागा ठरलेली असायची डाव्या हाताला. इथले अनेक महिन्याचे मला ते एकच माहिती आहे, अनेक महिन्याचे वारकरी असते. ते पुढं टाकल्याबरोबर तुकोबराय म्हटले शांत बस, शांत बस. म्हणत होते यांना जाऊ नका कीर्तनाला म्हणून. ऐकलं का त्यांनी? विचारा. आपल्या मालकाकडे बघितलं आणि तुकोबरायकडे बघितलं. लय कीर्तन करताना त्या काळ्याचं महिला रागावल्यावर कोणाला काय बोलते आल. अहो या देवाला बोलायला घाबरल्या नाही. काळ्याचं म्हणजे पांडुरंगाचं कर्ण म्हणव त्या काळ्याला पोरग जिवंत आलं. तुकोबरायांना हे काही सण झालं नाही. तुकोबराय म्हणले शांत बसते का? काय लावले? आम्हाला काय बोलायचंय ते बोल. त्या तुझ्या मालकाला बोल. आमच्या मालकाला बोलशील तर खबरदार, मी ते पुन्हा बोलणार म्हणे. आणि असेल ताकद तर कर म्हणव त्याला जिवंत. तुकोबराय म्हणले तू थांबशील का नाही थोडं तरी? महिला रागावल्यावर काय थांबतात का ते? अरे अरे विठ्या, मूळ माईच्या कारट्यात तुझी रणरणकी झाली. सती सावित्री चोडालेली, तुझं गेलं मड. तुला पाहून काळ रड, उभी राहून अंगणी. शिव्या देती दासी जणी. हे का भजन आहे का? जे सुरू केलं तुकोबराय म्हणजे थोडं थांब. आणि तुकोबरायांनी आपली मान वळवली ती भगवंताकडे, पांडुरंगाकडे. आणि पांडुरंगाला म्हणले देवा हे बरं आहे का? नाही नाही, भजनी विक्षेपतीची बैमरण हे बरं आहे का सांग ना. ओ देवा, अहो तुमच्या गुरुचं आता भागवतात आदरणीय दिलीप महाराजाच्या मुखातून ऐकताय तुम्ही. सांदीपानी ऋषींकडे भगवान श्रीकृष्ण शिकायले होते. मग ते निघताना गुरुदक्षिणा काय द्यायची तर म्हटली ती गुरुपत्नी म्हटली काही नाही, ते माझं जे पोरग गेलंय समुद्रात वाहून तेवढं आणून द्या. आणि ते जाऊन कितीतरी वर्ष झालते. मग तुकोबराय म्हणले त्याला कितीतरी वर्ष झालते तरी तू आणून दिलंस, हे तर इथंच आहे. आणि तुला काय अशक्य आहे रे देवा? ए देवा, अरे कर जिवंत. अशक्य ते तुम्हा नाही नारायण, अशक्य ते तुम्हा नाही नारायण. हो
अशक्य ते तुम्हा निर्जीव चेतना नवया निर्जीव चेतना तुम्हाला काय अशक्य आहे देवा? अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया करा जिवंत. आणि आता लक्ष द्या माझ्या, काय नाही पाण्याची बाटली दिली, आता फेकू नका कुठं, नाही तर उद्या 2 आणायला लावा. तुम्हाला काय अशक्य आहे देवा? निर्जीवा चेतना अनावया करा करा जिवंत करा. ऐका बरं का सगळे, काय तुकोबारांच्या कीर्तनाचं बळ हो. तुकोबारांच्या कीर्तनामध्ये ते मेलेलं पोरग जिवंत झालं. मेल माणूस जिथं उठविला वेळ काळा ते ग्रासी लगा. मेल माणूस जिथं उठविला वेळ काळा ते ग्रासी लगा. मेरे माणूस जिथं उठविले वेळ काळाची ग्रासी लगा. मेरे माणूस उठविले वेळ काळाची ग्रासी लगा. कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायरी घेण. मेल माणूस जिथं उठविल वेळ काळा ते ग्रासी लगा. वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायरी घेण. मेरे माणूस जिथं उठविले मेले माणूस जिथं उठवे जिवंत केलं ना पोरग. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनाचं बळ ऐका. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात मेलेली माणसं जिवंत झाली आणि लबडे महाराजाच्या कीर्तनात जिवंत माणसं मरत नाही, झोपतात. हे आमच्या कीर्तनाचं बळ. कारण त्यांनी ज्या बळानं ही साधना केली, ज्या बळानं ही साधना केली त्या बळानं गेंदन हे मॉनिटरचं, त्यांनी ज्या बळानं ही साधना केली त्या बळानं आपल्याकडून होत नाही. काय तुकोबारांच्या कीर्तनात बळ होतं म्हणताल? कीर्तन चांग कीर्तन चांग
कीर्तनाचं बळ. कीर्तनाचा अंग कीर्तना होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहबा. हे तुकोबारांच्या कीर्तनाचं बळ आहे. पण आपल्याजवळ कुठं तेवढं बळ आहे? नाही बळ ते अंगी ऐसे बळ नाही आणि काचे अंगी. 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 कपतीर्थ जगी दानवत. कपतीर्थ जगी दानव्रत. कपतीर्थ जगी दानव्रत. ऐसे बळ नाही आणि काचे अंगी. जय हो. ऐसे बळ नाही आणि काचे अंगी. किती सुंदर प्रमाण दिलं. ते बळ अनेकाच्या ठिकाणी नाही. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी. तप तीर्थ जगी दानव्रत ते बळ संतांजवळ आहे. पण आपल्याजवळ ते नाही ना. नाही बळ ते अंगी. आज इथे एवढ्या भक्तिमती माता बसल्यात ना. जुन्या काळामध्ये पातिव्रत म्हणजे त्यांच्यामध्ये किती बळ होतं. पातिव्रत्यामध्ये एवढं बळ होतं. आजच दत्त जयंती. सामान्य बळ होतं पतिव्रतेमध्ये अनुसया मातेमध्ये. सामान्य बळ नाही. अहो देवानी ठरवलं परीक्षा घ्यायची. सोपं समजली का तुम्ही? देवानी आता पेटवलं नारदानी तो भाग सोडून द्या. नारद 3 डबे घेऊन आलते घरूनच पेट्रोल डिझेलचे. ते पेटवायला पहिला डबा भगवान विष्णूच्या घरी ठेवला. लक्ष्मी म्हटली काय नवं काय नवं. आणि तुम्हाला सांगून तरी काय फायदा आहे. अगं ते आत्री ऋषींची पत्नी अनुसया मातेनी लक्ष्मी पार्वती सावित्री तिचे पारकाली पुतळे करून डाव्या पायात बांधले आणि अशी वडत निघती तुम्हाला. तुम्ही बसा इथंच. काय म्हटलं? खरंच विचारा तुमच्या मालकाला. दिलं पेट्रोल टाकून झाले मोकळे. नारायण नारायण. ते नारद म्हणजे ज्यांनी केलेली युक्ती कधी रद्द होत नाही ते नारद. लक्ष्मीजवळ सांगितलं. तिथून आले कैलास पर्वतावर. तिथं आले तर पार्वती म्हटली बसा. आणि नेमके भगवान शंकर आख्यान सांगत होते की पातिव्रत्य धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता कोण असेल तर त्या अत्री ऋषींची पत्नी अनसूया माता आहे. आता मला सांगा खरं सांगा आपण जर आपल्या पत्नीजवळ गावातल्या दुसऱ्या बाईचं जर वर्णन करायला लागलो तर नाही का डोकं उठायचं तिचं. सिंदलीच्या माता तिळिक उठे. सिंदलीच्या माता तिळिक उठे. सिंदलीच्या माता तिळिक उठे. पतिव्रतेची कीर्ती वाखाणीता. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा.
हे जुने लोक असले की जुने प्रमाणे निघतात. म्हणजे पाठांतर की ही जुनी मंडळी पाठांतरवाले, आमचं सगळं मोबाईलवर आहे. ते पतिव्रतेची कीर्ती वाखाणीत आणि प्रमाण बी असं आहे पुन्हा जिथल्या तिथं भेट. हा, पतिव्रतेची कीर्ती वाखाणीता. ते पुढचं तुम्ही म्हणा रे बाबा, कारण माझं वयच बसत नाही ते. आणि ते आख्यान चालू होतं, वर्णन करतात पार्वतीजवळ अनुसया मातेचं. अनुसया म्हणजे काय डोकं ठिकाणावर आहे का? कधी घरच्या भाकरी गोड लागल्या तुम्हाला? शेजारणीचीच भाकर गोड लागते. भगवान शंकर म्हणले मला नाही कळलं नाही. मी पार्वती आहे, पतिव्रत आहे, माझ्या समोर तिचं वर्णन. तेवढ्यात हे बाबा तिथं काय यावा, नारायण नारायण. हे बरोबर टायमात येतात त्या. नारद जे आले, विचार नारदाला विचार म्हटल्यावर नारदजी म्हटले काय 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 नाही पातिव्रत्यामध्ये एक नंबर कुणाचा आहे? नारदजी लगेच म्हणले अनुसया माता. पार्वती माता म्हटली तुम्ही बी गट बदललाय वय आता. तुम्ही त्या गटात गेले का? नाही खरंच पार्वती. आणि ती पार्वती म्हटली मग माझा आणि लक्ष्मीचा आणि सावित्रीचा 2 नंबर. 1 नंबरला तीच आहे अनुसया माता. फोन घेतला तिने आणि सावित्रीला लावला. ब्रह्मदेवाची तिकडं. हॅलो, हा काय? अगं इथं भगवान शंकर मला बोलत होते, अनुसया माता पतिव्रता 1 नंबर. तेवढ्यात नारदजी आले, ते म्हणतात की आपले तिघीची पुतळे करून तिनं पायात बांधले. सावित्री म्हणली असं आहे का? थांब मी लक्ष्मीला कॉन्फरन्सवर घेते. आता मोबाईल वापरतेत सगळे, त्यामुळं आता काय अडचण नाही. मग तिकडून लक्ष्मी, इकडून सावित्री आणि इकडून पार्वती, तिघी म्हटल्या. हा आपण तिघी पण आहे मोबाईलवर. हा बोल सावित्री बोल. अगं आपल्या तिघीची पुतळी करून तिनं पायात बांधलेत. हो कळलं मला. कळलं नाही? आज एकांतामध्ये मालकाला सांग की तिचं पातिव्रत्य टिकलं नाही पाहिजे. मग काय करायला काय लावायचंय? मी हळूच सांगते, नीट ऐकून घे. हे महिला वर्गाला जर काही चांगलं पेटवायचं असेल तर असा आवाज असतो त्यांचा. माहित झालं ते परवाचं काय म्हणते ते. बोलणं असतं त्यांचं, ते हळूच बोलणं असतं. तिकडं जायला सांग आणि सांग की नग्न अवस्थेत भोजन घाल म्हणावं आम्हाला. ठीक आहे. इकडं भगवान शंकराला सांगितलं. भगवान शंकर भोलेनाथ आहेत. ते म्हणले पार्वती असं दुसऱ्याचं पातिव्रत्य नष्ट केल्याने तो काही 1 नंबरला थोडीच जाणार आहे. तसं जात नसतं. तुला जायचं असेल तर ऐकायचंय का नाही? नाही तर मग बोलायचं नाही. इकडं ब्रह्मदेवाला तेच, भगवान विष्णूंनाही तेच. मग तिघं पुन्हा एकमेकाला फोन केला. म्हटले चला आता मिळूनच जाऊ आपण. आले मिळून आले तर तिथं आल्याबरोबर दारात उभे राहिले. अत्री ऋषी अनुसया मातेच्या दारामध्ये मस्त असं उंबराचं झाड होतं, थंडगार. तिघही जण दारात उभे राहिले. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर अत्री ऋषी बसलेले होते. अनुसया मातेने दर्शन घेतलं. तुम्हाला कळलं का कोण आलंय ते? ही पतिव्रता, महान पतिव्रता अनुसया माता. अत्री ऋषी म्हटले कोण आले? ब्रह्मा विष्णू महेश ते ब्राह्मणाच्या रूपात आले. असं? अगं मग आपलं नशीब आहे. आपल्या दारात जगाचा मालक जर भीक मागायला येत असेल तर ह्याच्यापेक्षा कोणतं भाग्य पाहिजे अजून? जा, काय वाढायचंय ते वाढ. तुम्हाला एकांतात बोलते, तुम्ही माझे पती आहे. पतीच्या मतानं अनुसरून पतिव्रता. मला सांगा, ते मला असं मागणार आहेत. हिला आधीच कळलं की नग्न अवस्थेत भोजन घाल म्हणून. ते अनुसयाजवळ कमंडलू दिला. अत्री ऋषी ह्यात पाणी आहे, तिघांना आत घेऊन जा, बसव, पाणी घे, तिघांवर टाक. लहान बालक होतील, स्वयंपाक सुद्धा करू नको. तू तिघांना बघितलं की तुला
प्रेम पाना फुटेल त्यांना दुग्ध पान कर. नग्न अवस्थेत आणि बाल अवस्थेत ज्याला त्याचं ज्ञान नसतं त्या अवस्थेत जर त्याला नग्न अवस्थेत जरी जीव घातलं तरी ते पाप लागत नाही. तुझा पातिव्रत्य धर्माला धोका नाही. ठीक आहे. भगवान विष्णू शंकर ब्रह्मदेव काही नाही आम्हाला नग्न अवस्थेत भोजन व्हा. या ना आत या पुढे या. तिकडं नका बघू मी तिथलं सांगतोय. पुढे पुढे या म्हटल्याबरोबर आले बसा. बसले. काय नग्न अवस्थेत भोजन पाहिजे ना. घेतलं बो कमंडल उठलं पाणी हातात. काय मंत्र असेल ते म्हणलं टाकलं तिघांच्या अंगावर. तिघही लहान लहान बालक झाले आणि मग तिनं ते स्तनपान केलं. मग आता हे झोपवले पाहिजे. मग ते उंबराच्या झाडालाच एक दोर म्हणजे पाळणा बांधला. आपल्या भाषेत मोठा पाळणा होता आणि ते पाळणा बांधला आणि भगवान विष्णूला उचललं. लय दमला असशील नाही का. नाही सगळ्या पृथ्वीवरचं जीवांचं पालन पोषण करून करून आता थोडी विश्रांती घे. ठेवला पाळणा. ते ब्रह्मदेवाला उचललं. हे एवढे मडके बनवले तू बरं एक मॉडेल दुसऱ्यासारखं नाही. इथले सुद्धा पाहा ना तुम्ही एक माणूस दुसऱ्यासारखा आहे का. नाही ना सारखं नाहीच. मग तू एवढे मॉडेल बनवले दमला असशील सृष्टी निर्माण करून घे विश्रांती. ठेवलं तिथं. भगवान शंकराला उचललं. तुम्ही स्मशानात राहून राहून रडणं ऐकून ऐकून बेजार झाला असाल. झोप आता इथं. टाकलं पाळण्यात एक झोका दिला. थंडगार झोप लागली. एक नाही दोन नाही 3 दिवस नाही 6 महिने तिथं राहिले मग बालकाच्या रूपात. आणि मग नारद महर्षी फिरत फिरत तिघीकडे गेले. चरित्र भाग माहिती आहे म्हणून मी धावत घेतो. तिघींकडे गेले. तिघींनाही सांगितलं बसा इकडं. बसा इकडं म्हणजे आमचे मालक पाठवलेत पातिव्रत्य नष्ट करायला. तिचे नष्ट करायला. अगं तुमचे ते 3ही मालकांना पाळण्यात टाकलं झोका दिली ती. ते 3 पाळण्यात तुम्ही 3 पायात. लावला बघ घाई गडबडीनं फोन. अनुसया आपलं सावित्री ए लक्ष्मी काय चला चला लवकर चला. मग लवकर चला म्हटल्यावर निघाले आणि 3 बरोबरच आल्या. अनुसया माते आमचे मालक कुठे आहेत. अगं आत्ता या ना बसा. काय चहा पाणी काय असेल ते झालं सगळं. मालक ते काय पाळण्यात झोपले त्या उंबराच्या झाडाखाली. पाळण्यात तिघीचे धावत गेल्या पाळण्याला. तिन्हीकडून तिघ सारखेच दिसायले ना ते. लक्ष्मीने हात पुढं केला पण पुन्हा मागे घेतला. लक्ष्मी म्हटली चुकून भगवान विष्णू यायचे आणि चुकून जर भगवान शंकर आले तर जावं लागेल ना स्मशानात. ए तुला येते का ओळखू बघ बघ. पार्वतीनं हात पुढं केला पुन्हा मागे घेतला. ते म्हटली भगवान शंकर सोडून जर ब्रह्मदेवच हातात आला बसावं लागेल मडके बनवतच मला सुद्धा. शेवटी तिघींचाही गर्वहरण झाला. अनुसया मातेचं दर्शन घेतलं. क्षमा करा आम्हाला. आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता तो आहे. त्यावेळेला अनुसया माता गालातली गालात हसल्या आणि अनुसया माता म्हणतात ए अगं तुम्ही तर महान पतिव्रता आहे. तुम्हाला जर तुमचा मिस्टर ओळखता येत नाही तर तुम्ही कशाच्या पतिव्रता का. नाही तुम्हाला तुमचा मालक ओळखता येत नाही आणि कशाच्या महान पतिव्रता. नाही क्षमा कर आम्ही माफी मागतो. पुन्हा घेतलं 3 बालकं खाली ठेवले. पुन्हा अत्री 3 म्हणजे दोष ज्यांच्या ठिकाणी नाहीत काम क्रोध आणि लोभ. आणि हे भगवान दत्तात्रय म्हणजे सत्व रज आणि तम हे 3ही मिळून एक म्हटलं असेल की भगवान शंकराकडून कोणी पाहि नाही म्हणून ते प्रदीपजी मिश्रांकडून हे संदेश तुम्हाला दिला. काय मग ते किती बेल वाहिल्यावर काय होत आहे. कोणत्या दिवशी किती बेल वाहिल्यावर कोणीकडे तोंड करून वाहिल्यावर काय होतंय ते सगळे ते सांगतात. तुम्हाला सांगतात. तसं
ह्या भक्तिमती माता लवकर कधी उठत नव्हत्या. म्हणजे प्रदीपजी मिश्रांनी सांगितलं सगळं गाव उठायच्या आधी तांब्याभर पाणी, बेलाचं पान, तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान, तांब्यात पाणी, हर हर महादेव. घरचा महादेव मिळाला थंडीनी. ह्या त्या महादेवाला चालल्या तर सांगूनच चालल्या, मी चालले महादेवाला, तिथं हिटर मधलं पाणी घ्या. तुमचं तुम्ही हाताने चहा करा, तुमचं तुम्ही प्या. कसा तेव तरी महादेव पावल सांगा ना. नाही नाही, त्या अत्रीच्या अनुसया मातेने ज्या बाळानं ती साधना केली त्या बाळानं आपल्याकडून होते का? म्हणून एकनाथ महाराज काय वेड आहेत काय? एका जना निर्गुण निराकार आकार, निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा आज आकाराला आला. एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार, निर्गुण निराकार आकारले, आपल्या पत्रिकेवरच अभंगलेला आहे हा. दर्यावतार, विश्वतारावया, अत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी, पूर्णतिथी, तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरु तो पास पौर्णिमा, मासही मार्गशीर्ष. केवढा सुंदर योग आहे. म्हणून दर्यावतार, विश्वतारावया. आपण आपण भगवान विष्णूची उपासना करतो, भगवान शंकराची करतो, ब्रह्मदेवाची करतो. पण तिन्हीचं एकत्रीकरण एकत्र दर्शन वाटत असेल तर दत्तात्रय भगवंत आहे. त्यांचं दर्शन घेतलं की तिन्हीचं दर्शन होतं. म्हणून आपल्याजवळ ते बळ नाही बळ ते अंगी. तुकोबार आहे खाऊ महाराज सांगा ना. तुम्ही म्हणता पोडिलांची इच्छी फळ, नाही बळ ते अंगी. मग संतांना जे बळ भेटलं ते तुम्हाला पाहिजे ना. म्हटले हो. संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, बोला संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत कुमार कुमारी, वडिलांचे इच्छे फळ नाही फळ ते अंगी. संत गेले तया ठाया, देवराया पावले. वडिलांचे जी फळ नाही फळ ते अंगी, संत गेले ना ठाया, देवराया. संत ज्या ठायाला गेलेत तो ठाया आम्हाला प्राप्त व्हावा. मग संत कोणच्या ठायाला गेले? न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. जिथं मरावंही लागत नाही, जन्मालाही यावं लागत नाही, तो ठाया आम्हाला द्या. संत गेले तया ठाया, देवराया पाववी.
आणि हे देवराया, हे भगवान परमात्मा, हे ठाया आम्हाला प्राप्त होण्यासाठी ज्येष्ठांची जोडी आम्हाला प्राप्त हो. ज्येष्ठाची काजणी आम्हा जोडी ज्येष्ठाचे कामा जोडी ज्येष्ठाची कामा जोडी ज्येष्ठाचे कामा जोडी ज्येष्ठांची का आम्हा जोडी, ती परवडी आम्हाला का लाभत नाही? नाही तर पहा तुम्ही, संतही उठलं की स्नान करतात, ते जेवण करतात, ते विश्रांती घेतात, पण ते स्नान करतात आपल्यासारख्या डबक्यात नाही जे ज्ञानगंगे नहाले. ती परवडी आम्हाला का लाभत नाही? बर, ते जेवण करतात, संतांचे भोजन, अमृताचे पान, ती परवडी आम्हाला का लाभत नाही देवा? बर, ते झोपतात, आम्ही झोपतो. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाची शेजारी पवडेन, आम्हाला ती परवडी का लाभत नाही? ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो. हे देवा, आता 11:07 झालेत, पुढं गेलात तुम्ही. मग जरा लवकर आमची एवढी लाड पुरवा, एवढे कोड पुरवा. तुका म्हणे करी कोड, तुका म्हणे करी कोड, तुका म्हणे करी कोड, तुका म्हणे करी कोड, तुका म्हणे करी कोडा, तुका म्हणे करी कोडा, तुका म्हणे करी कोडा, तुका म्हणे करी कोडा.
वाजवा त्या लेकरासाठी. आपल्या संस्थेतला आहे काय बघा, गुरुच्या पुढं नंबर हाणतो काय रे. चे मदन महाराज आपले सोनपेठला, त्यांची फार सुंदर संस्था आहे. मला म्हणले होते आज या संस्थेबरोबर, आमच्या आधीच संस्था इकडंच निघली. सुंदर. आणि काही गायक असतात तर त्यांना शिकवता येत नाही, काहींना शिकवता येतं तर गायन करता येत नाही, काहींना कीर्तनात गायन करता येतं तर कथेत येत नाही, काहींना कथेत येतं तर कीर्तनात येत नाही. पण कथेतही येतं, कीर्तनातही येतं, स्वतःही गाता येतं आणि शिकवताही येतं. ते मदन महाराज आहेत सुंदर पद्धतीने. पांडुरंग महाराज तर काय बघायचं काम नाही. आळंदीत होते तेव्हा सुद्धा आवाज कोणाचा? सदगे बाबांचा. हा, ते सुरुवातीला कॅसेट निघल्या होत्या माझ्या 2 कीर्तनाच्या आणि ह्यांची ती गायनाची. देवनिवृत्त तेच ना, धन्य इंद्रायणी, पिंपळाचा पार, ह्या कॅसेट गाजली. आजही ते आहे. अजून बघा आपलं काय नाव सांगतोच की मग. हे जे चॅनल आहे ज्ञानाचा सागर, मी नामाचा सागर आहे. ते ज्ञानाचा सागर जे चॅनल आहे सगळे त्यांचे, मदन महाराज असो, सदगे बाबा असो, हे सगळ्या मंडळीचे गायनच नाही. आमचे प्रकाश महाराजाचा पकवाज आहे ना यांचं, हां घेतलंय ना त्यांनी सूट करून. घाम आल्याला आणि ते प्रकाश बुवाचं लय भारी काम आहे, ते घाम पुसत नाही कधी. मी एकदा दिंडीतच आमच्या दिंडीत भजन नेतृत्व मृदंगाचं त्यांच्याकडेच असतं. ह्यांचे गुरु आपले भरतांना पठाडेने हे दोघांकडे असतं. मी एकदा हळूच म्हणलं तुम्ही घाम का पुसत नाही? ते म्हणले महाराज कळू द्या ना लोकाला, घामाचा पैसा आहे. हे बोलायला घाबरतंय वेगळं म्हणून. आणि तेवढं सोपं नाही हे आज एवढं वाजवणं. आता आपल्या गावचेच आमचे आपले सुदर्शन महाराज, ते सागर महाराज आता येऊन गेले वाटतं. त्यांच्या इथं कार्यक्रम होता, माझं कीर्तन होतं. कमीत कमी त्या परिसरातले 10-20 पकवाजे होते, पण सगळे पकवाजे आपल्या पकवाजाकडे बघत होते. युट्यूबला 1.5 का 2.25 लाख लोकांनी ते कीर्तन बघितलंय, यांचं वादन आणि माझं कीर्तन. एवढी काय. आता इकडच्या बाजूला आमचे धारासुरकर माऊली, त्यांनाही कोणीतरी फोन केला होता की तुम्ही इथं या ह्या दिवशी, पण त्यांना माहीत नाही आज माझं कीर्तन इथं आहे म्हणून. आमची कथा चालू होती कळमला आणि म्हणले आज कुठं जायचं आहे? म्हणलं शेळगावला. अहो तिथून तर मला फोन आला, तर म्हणलं चला मग. पण त्याला काय माहिती इकडं खड्ड्यात गाडी जाणार आहे. पण ही सगळी मंडळी आणि हे सगळं जरी असेल आणि ऐकणारे श्रोते तुम्ही नीट नसाल तर आम्ही काय खांबाला सांगायचं आहे का? ऐकणाऱ्या श्रोत्यांकडे पाहिलं की असं वाटतंय कीर्तन नेमकंच सुरू झालंय, एवढे प्रसन्न चेहरे. नाही तर काही ठिकाणी आम्ही पाहतो सूर्यफूल, आणि इथं सूर्यफूल नाही. हे सगळे प्रसन्न चेहऱ्याने आणि सुवर्ण महोत्सव आहे ना हे, त्यामुळं कशाचीच कमी नाही. पंक्तीला कमी नाही, टाळकऱ्यांना कमी नाही. रोज आपल्या परिसरातले एक मृदंगाचार्य, गायनाचार्य, कलाकार, सगळी दिग्गज मंडळी ऐकायला. सुवर्ण महोत्सव आहे. ज्ञानोबारांच्या मंदिराचा मग ते जन्मोत्सवाचा सुवर्ण महोत्सव. तर ट्रस्टी मंडळी म्हटली आपण सोन्याचाच कळस बसवू. मला हे सांगायचे की काही कमी पडत नाही. आधी घाबरत होते ते सोनं जमल का. 11 किलो सोनं जमा करायचं होतं, 11 तोळे नाही किलो. आधी झोपा नव्हत्या 4-5 दिवस. तेव्हा गुरुवारी ढोक महाराजांनी 2.5 लाख, अमुकानी 1.5 लाख, ह्यानी 51,000 असं सुरू झालं. ते म्हटले आता बरं वाटले. 6.5 किलो पर्यंत गेलं. तर एक मावशी भेटली, म्हणजे कार्यालयातच आली तिथं. त्या दिवशी मी हजर होतो, ते सुवर्ण कळस बसवलं त्या दिवशी. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब, पंढरपूरच्या वतीनं माझाही नंबर होता. तर निलेश बाबा कबीर रडले अक्षरशः. ते म्हटले महाराज आम्हाला वाटत होतं की एवढं सोनं, आणि म्हटले एक मावशी आली, ते म्हटले मला पावती फाडायची. आम्ही म्हणलं फाडकी. मग ते म्हणले इथं नाही, घरी चला.
हे म्हणले घरी काय? चला तर कर. घरी नेलं. किती किलोचा कळस आहे? म्हणले 11 किलो सोन्याचा. ती मावशी घरात गेली ना 11 किलो सोनच घेऊन आली. घ्या. काही नाही, सत्य संकल्पाचा दाता नारायण. आधीच झोपा नव्हत्या सोनं जमाना म्हणून, पुन्हा झोपा नव्हत्या सोनं जास्त झालं म्हणून. पण 11 किलोचं सोन्याचा कळस, हिनंच 11 किलो सोनं दिलं मावशीनं. तर आता हे बाकीच्या आपल्यासारख्याने दिलेलं काय करायचं? मग त्या आधी कळसच 11 किलोचा ठरला होता. खालचा जो घुमट आहे ना तो नक्षीचा, तो पितळी ठरला होता. मग ते 11 आणि ते 11 किलो 22 किलो सुवर्ण महोत्सव. म्हणून आपलाही हा सुवर्ण महोत्सव आहे. कशाची कमी नाही पडत. विचारा तुम्ही कार्यकर्त्यांना, कमी का म्हणा? कशाचीच कमी पडत नाही. फक्त संकल्प सत्य पाहिजे. हा सुवर्ण महोत्सव आहे ना. आणि काय असतं, 12 वर्ष पूर्ण झाले की तपपूर्ती सोहळा. 2 तप झाले, 12 2 24, 1 मिसळायचा, 25 होता रौप्य महोत्सव. 4 तप पूर्ण झाले, 12 चोक 48, पुन्हा 1 नाही 2 मिसळायचे, मग 50 म्हणजे सुवर्ण महोत्सव. पुन्हा 12 सख्खे 72, 12 सख्खून 72, पुन्हा 2 नाही 3 मिसळायचे, त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि 12 8 96, 8 तप पूर्ण झाले, 12 8 96, पुन्हा 3 नाही 4 मिसळायचे. तवर राहतो का नाही आपण कोणाच ठाऊक. 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा. पण आपलं भाग्य आहे की हा सुवर्ण महोत्सव पाहण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालंय. म्हणून सर्व मंडळींनी सहकार्य करा, तन मन धनानी. कारण परमार्थ सुद्धा आज अर्थाशिवाय होत नाही. म्हणून सर्व कार्यकर्ते इथं 1 नाही 2 नाही, ह्या गावात 3-4 सप्ते होत असतील नाही, 4 सप्ते होत. पुन्हा काकडा आहेच महिनाभर, हरिपाठ आहेच, पुन्हा पाठ आहेतच, बाकीचं सगळं. म्हणून परमार्थाचं नाक वारकरी संप्रदायाचं नाक कोणता असेल तर आपला मराठवाडा, एवढं लक्षात राहा. ज्ञानोबारांचा सोहळा असो नाही तर तुकोबारायचा, आषाढी असो नाही तर कार्तिकी, सगळ्यात जास्त समाज आपल्याच भागातून असतो. अजून निरीक्षण करा तुम्ही, आपल्याच भागातून समाज. आणि जाता जाता एक छोटंसं निवेदन आहे. येणाऱ्या 15 तारखेपासून, येणारे म्हणजे जानेवारीच्या, डिसेंबरच्या नाही, 15 जानेवारी ते 22 जानेवारी ज्ञानोबारांना जन्माला येऊन 750 वर्ष झाले. म्हणून सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्ही सगळी महाराज मंडळी मिळून 750 वाचक बसून सप्ताह करायचे ठरवले. 15 जानेवारी सोपं सांगतो ना. 14 जानेवारीला काय, संक्रांत आहे. आणि 15 तारखेला हा सुरू आहे. भक्तिमती मातांना हा सुवर्ण योग आहे. नाहीतरी तुम्ही आळंदी पंढरीला जात असते वाण द्यायला, काय संक्रांतीचा कार्यक्रम असतो व्यवसायाचा. तर 14 तारखेला जायचं आणि 15ला सप्ताह सुरू. 550च्या आसपास लोकांची यादी झाली. 750 वाचकांची गरज आहे. जरी इथलं कोणाला यायची इच्छा असेल, 14ला संक्रांतीला यायचं आणि 15ला कार्यक्रम सुरू. तारीखही लक्षात ठेवायचं काम नाही. ज्ञानोबारांच्या समाधी समोर सभा मंडपात, आता तिथं 500च्या आसपास बसतात. उजव्या हाताला अजान वृक्षाच्या बाजूला असे 750 वाचक बसून आपल्याला तो काय म्हणते, आम्ही आमच्या इथंच करून पारायण, घरी पारायण केलं तर एकच पारायणाचं पुण्य आहे. पण ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी समोर 750 वाचकांच्या बरोबर पारायण केलं की एक पारायण नाही 750 पारायणाचं पुण्य भेटणार आहे एक पारायण केल्यावर. म्हणून जर कोणाची इच्छा असेल तर, आग्रह कोणाला नाही, इच्छा असेल तर, हे 5वंच कीर्तन आहे माझं सांगायचं. 4 कीर्तनात तर माझी 500 550 यादी झाली. म्हणून जर कोणाची इच्छा असेल, सुदर्शन महाराज आणि बबनराव आणि आमचे पांचाळ महाराज, ह्या तिघांकडे नाव नोंदणी करा. 2 दिवसाच्या नाव नोंदणी मायापर्यंत येऊ द्या, म्हणजे आम्हाला पुढचं नियोजन करता येतं. आणि किती जरी समाज आला तर राहण्याची, नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची, संध्याकाळच्या जेवणाची याच्यात नवल नाही. इथून जर तुम्हाला आळंदीला त्या कार्यक्रमाला यायचं असेल,
इथून आळंदीला येण्याची आणि कार्यक्रम संपल्यानंतर आळंदीतून तुमच्या गावात पोच करण्याची, म्हणजे येण्या जाण्याची सुद्धा व्यवस्था. पुढचं ऐका ना, अजून येण्या जाण्याची सुद्धा व्यवस्था ज्याचं त्यानं करायची. यानं जाणं म्हणलं की कानटाव करून ऐकायचं. तसं तर शिंदे साहेबांनी सोय केलीच तुमची शासनाने. 75च्या पुढं फुकटच आहे आणि तुम्हाला अर्धच आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही. पण या आनंद लुटू मस्त. गुरुवर्य परमपूजनीय संतवीर पंडित तात्या महाराज कराडकर, गुरुवर्य परमपूज्य गाथा मूर्ती राऊत बाबा, गुरुवर्य ढोक महाराज, अशी महाराष्ट्रातली दिग्गज वक्त्यांची कीर्तनं होणार आहे. पांडुरंगबुवा असतील, मदन बुवा, सुदर्शन बुवा, प्रकाश महाराज. आपल्यालाही विनंती आहे, जेवढं घडल तेवढं त्या कार्यक्रमाला आपणही सर्वांनी उपस्थित राहावं आणि त्याचा आनंद लुटावा. आणि आपलं रेकॉर्डच आहे, पंढरपूरलाही एवढा 10-20 हजाराचा समाज असतो, एक पदार्थ डबल नाही. आज बालुशाही झाली, उद्या जिलेबी, जिलेबी झाली श्रीखंड, श्रीखंड झाला रसमलाई. तुम्ही नका तोंडाला पाणी येऊ दे. सगळे पदार्थ. म्हणून जरूर या, त्या कार्यक्रमाचे भाग्यवान व्हा. रोज माऊलींचं दर्शन होईल, इंद्रायणीचं स्नान होईल, नगर प्रदक्षिणा होईल आणि पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी त्यांचं भजन आहे, पंडित कल्याणजी गायकवाड यांचं भजन आहे. असे महाराष्ट्रातले दिग्गज वक्त्यांची भजनं आणि सुंदर पद्धतीने कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी यावं एवढी विनंती. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर